नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आज कॅबिनेट मीटिंगमध्ये आलेच नाही. कारण संभाजीनगर पासून तर रायगडपर्यंत, यवतमाळपासून तर कोल्हापूरपर्यंत सगळीकडेच महायुतीमध्ये बंडखोरी माजलेली आहे. अब्दुल सत्तार तर या शब्दात बोलले, की आमचा ममता करतो का काय आमचा मोठा भाऊ? दोन्ही शिवसेनेला एकत्र यायला पाहिजे. एकनाथ शिंदे हे का विसरले? कारण एकनाथ शिंदेचा उपयोग ओ-टी-पी सारखा भाजपाने केला. सत्तेत येण्यासाठी एक वेळा ओ-टी-पी, त्याला एक वेळा मुख्यमंत्री बनवला आणि आता त्यांच्यात पार्टीचे लचके तोडणं चालू आहे. पण आता ह्या राग, लोभ, कारण एकनाथ शिंदे शेवटी बाहेर जाणार नाही. ते 2 दिवसासाठी रुसवे-फुगवे असतात आणि मग पुन्हा खाली मान घालून जातात. कारण तिकडे ईडी, सीबीआयचा असा डंडा ठेवलेला आहे, वर तलवार लटकती आहे. हे सगळं आपल्या कार्यकर्त्यांना दाखवण्यासाठी, की मी रागावलो आहे, तुमच्यासाठी लढतो आहे, हे करतात. पण शेवटी मग खाली मान घालून जातील आणि ते एक्सेप्ट करतील. कारण दिल्लीमध्ये सुद्धा 4-5 दिवस सगळे थांबले होते. 3-4 दिवस खूप घोळ झाला, पण शेवटी तेच घेऊन गेले जे त्यांना देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी तिथंच सांगितलं होतं, की तुला 4, सुनेत्राताईंना 2 आणि बाकी 11 मी लढणार. दिल्लीपर्यंत आले आणि दिल्लीतही तोच फॉर्म्युला घेऊन चालले. पण आज जी बातमी आपण हे करतोय, ती म्हणजे दिल्लीच्या झासारामनी पुन्हा एक वेळा झासा दिला. पुन्हा जनतेला मूर्ख बनवलं. नीट पेपर सारखे लीक होतात. सीबीएसईचं जे प्रकरण झालं, ऑनलाईन मार्किंग, ज्या कंपनीला ते दिलं, त्या कंपनी किती गडबड करते. ती लिस्टेड कंपनी होती तेलंगणामध्ये. 22 मुलांनी त्यावेळेला जीव दिला होता आपला. असंच घाणेरडा प्रकार त्यांनी केला. तोच प्रकार त्यांनी पुन्हा इथे केला. आणि ती कंपनीला टेंडर देण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, TCS, ज्याला पूर्ण जगात फार सन्मानाने पाहिलं जातं, त्याला न देता या कंपनीला दिले. आणि ही कंपनी जी आहे, या कंपनीचे डायरेक्टर कोण, हे सगळं सगळं एक पोरगा आहे 12वीचा, सिद्धांत. त्याला आज संसदीय समितीच्या शिक्षा मंत्रालयाच्या बैठकीतच खासदारांसमोर उभं केलं दिग्विजयने. आणि त्यांनी जे ते 12-15 पॉइंटमध्ये सांगितलं, की या कंपनीला देण्यासाठी, टेंडर देण्यासाठी काय-काय बदलाव करण्यात आले आणि हे कसा एक माफिया आहे चालतो पूर्ण. त्यांनी सगळ्यांना शॉक झालं. मग त्यांनी सांगितलं, म्हणजे सरकारने म्हटलं, की सीबीएसईचं जे रिव्हॅल्युएशन पोर्टल आहे, त्याच्यावर जवळ-जवळ 15 लाख ॲसेस अटेम्प्ट झालेत हॅक करण्याचे. आणि आता या सगळ्या गोंधळावर, कारण जेव्हा सगळं पितळ उघडं पडतं ना, तेव्हा मग मोदी साहेब लगेच ॲक्शन मोडमध्ये येतात. इतक्या दिवसापासून मुलं रस्त्यावर होती. नीट परीक्षा, सीबीएसई सगळे. आता नीटबद्दल तर कोणी बोलायला तयार नाही. तो मंत्री म्हणतो, "मी जिम्मेदारी घेतो, मी जबाबदारी घेतो." पण जबाबदारी घेऊन काय करतो पुढे? राजीनामा द्या ना, ते नाही देणार. मग सीबीएसईचा हा घोटाळा जेव्हा सगळा कसा माफिया तंत्र वरपासून खालपर्यंत त्यात बिझी आहे आणि कसं लुटल्या गेलं देशाला आणि मुलांचं भविष्य कसं बरबाद झालं, हे जेव्हा समोर यायला लागलं, तेव्हा आमचे पंतप्रधान लगेच ॲक्शन मोडमध्ये आले. आणि त्यांनी काय केलं, सीबीएसचे चेअरमन आणि सचिव यांना तात्काळ तिथनं हटवण्यात आलं. सीबीएसईचे चेअरमन राहुल सिंग आणि सचिव हिमांशु गुप्ता यांची बदली करण्यात आली. यांना टर्मिनेट करून यांच्यावर क्रिमिनल केसेस टाकल्या पाहिजे, एफ-आय-आर टाकायला पाहिजे होती. पण यांना बदली केली. म्हणजे तुमच्या डोळ्यात धूळ झोकली यांनी शब्दशः. आणि लगेच त्यांनी सांगितलं, की आम्ही एक माणसाची कमिटी, सिनियर आय-ए-एस ऑफिसर आहेत. त्यांची एक कमिटी, सिंगल मेंबर कमिटी, आणि ती आता त्याच्यात पूर्ण इन्क्वायरी करेल, इन्व्हेस्टिगेट करेल. आणि सीनियर आय-ए-एस ऑफिसर लोखंडे प्रसाद सीताराम, म्हणजे याला सीबीएसईचा नवीन चेअरमन,
आणि वरुण भारद्वाजला नवीन सचिव नियुक्त केला. त्यामुळे लोकांना वाटतं की आम्ही फार जिंकलो, झालं, ते गेले. अरे ते काय गेले? असंच नीटचं मी तुम्हाला सांगतो, पंतप्रधानांनी 2024 मध्ये जेव्हा नीटची परीक्षा पेपर लीक झाले आणि जेव्हा ते ज्या गळ्यात उतरलं ते सगळं, सरकारवर जेव्हा ते आलं, तर त्यांनी सुबोध कुमार सिंग म्हणून एन जी NAT होती, नॅट, जी नीटची परीक्षा घेते, त्याचे ते डायरेक्टर जनरल होते. त्यांची लगेच बदली केली. त्याला कुठं पाठवलं? आपल्या राज्यात छत्तीसगडमध्ये. आणि काय करून पाठवलं? प्रिन्सिपल सेक्रेटरी टू मुख्यमंत्री. सर्वात मोठी पॉवरफुल पोस्ट. तिथं मुख्यमंत्री रबर स्टॅम्पच आहे. तो जो विष्णुदेव साय आहे बिचारा. बिलकुल गाय माणूस आहे. पूर्ण सरकार आता सध्या सुबोध कुमार सिंग तिथनं मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमधनं चालवतात. का सुबोध कुमार सिंगवर त्यावेळेला ऍक्शन नाही घेतली? नुसती बदली का केली त्याची? कारण ऍक्शन घेतली असती तर सगळं पोल खुललं असतं. मग मंत्री, संत्री सगळे अटकले असते. ही जी कंपनी आहे नवीन नाव धारण करून आली, याचे डायरेक्टर विदेशात कोण आहे? अमेरिकेत कोण त्याचा डायरेक्टर आहे? तो कोणाच्या मुलीचा गार्डियन आहे? या सगळ्या गोष्टी आता मार्केटमध्ये चर्चेच्या विषयात होत आहे. त्यामुळं हा एक झासा दिला गेला लोकांना, की पहा आता आम्ही तुम्हाला सांगतो, की आमच्या जेव्हा डोक्यासमोर आलं हे आणि आम्ही इन्क्वायरी करतो आणि कसं काय ते. कारण सर्वात पहिले जो वेदांत श्रीवास्तव होता, त्यांनी 12वी परीक्षा दिली आणि त्याला फिजिक्समध्ये 65 नंबर मिळाले. रिव्हॅल्युएशन पण कॉपी जेव्हा त्याला आली, तेव्हा त्याने सांगितलं, "का रे बाबा, इथे हे तर माझी कॉपी नाहीच आहे." तेव्हा सरकारला कळलं काहीतरी गडबड झाली. म्हणजे त्यांना माहित होतं अशाच गडबड करणार आहोत आपण. आपली सगळी सिस्टमच आहे. मगच आव आला, की अरे मग सांगितलं, की "हो, आम्ही माफी मागतो बाबा, ही आमची चूक झाली." पण तोपर्यंत त्या वेदांत श्रीवास्तवनी हे समोर जेव्हा आणलं सोशल मीडियावर आणि सरकारने माफी मागण्यात 2 दिवस गेले. त्या 2 दिवसात अशोक श्रीवास्तव जैसा नालायक पत्रकार जो बसतो त्या दूरदर्शनवर, त्यांनी या वेदांत श्रीवास्तवला पाकिस्तानी सांगितलं. म्हणजे हा पाकिस्तानी आहे. पहा त्या 12वीच्या मुलावर काय त्याचं मनावर परिणाम झाले असतील, की स्वतःवर अन्याय होतो या देशात आणि आपण त्याच्यासाठी जर आपण न्याय मागण्यासाठी जर आपण कुठे प्रश्न उचलले, तर आपल्याला सरळ पाकिस्तानी बोललं जातं, देशद्रोही केलं जातं. मग रांचीचा जो 17 वर्षाचा पोरगा आहे सार्थक सिद्धांत, तो थोडा रिसर्चर आहे. त्यांनी पण परीक्षा दिली. त्यांनी जवळ-जवळ एक 576 म्हणजे पानं पूर्ण डिटेल स्टडी केली आणि टेंडर देण्यात कसं काय गडबडी केली यांनी, ते समोर आणलं. आणि त्यानंतर मग सगळी ही बदलाबदली सुरू झाली. म्हणजे सावरासावरी. आता बोर्डावर आरोप काय आहे सीबीएसईच्या? वेदांत श्रीवास्तवने दावा केला, की त्याची कॉपीच नव्हती फिजिक्सची जेव्हा त्यांनी डाउनलोड केली तेव्हा रिव्हॅल्युएशनसाठी. सीबीएसईने सांगितलं, की आमची चुकी झाली. ती मानली. मग त्यांनी सांगितलं, की एका पोर्टलवर फारच ज्या कॉप्या येऊन राहिल्या, फार धुंदळ्या येऊन राहिल्या. कारण यांना कळलं, की आता लोकांना कळायला लागलं, की अरे माझी कॉपी नाही. मग अशी कॉपी द्यायची जी आपल्याला वाचूच शकत नाही. मग सीबीएसईने सांगितलं, की नाही काही अशा आमच्याकडे केसेस आल्या, आम्ही आता त्या हटवतोय. सिद्धार्थ सिंथन जो सिद्धांत आहे, सार्थक सिद्धांत, त्यांनी ती कोएप्ट एज्युकेट या कंपनीला हैदराबादच्या कसा फायदा पोहोचवला गेला टेंडर मधल्या क्लॉजेस बदलून बदलून, याचं जेव्हा सर्व समोर आणलं, तेव्हा बोर्डनी सांगितलं, नाही आम्ही तर त्याला कायद्याप्रमाणे टेंडर दिलेलं आहे. बस याच्यावर त्यांनी जे 17 पॉईंट सांगितले त्याच्यावर कुठेही खुलासा नाही. त्यानंतर डेटा लीक आणि इन्फ्रास्ट्रक्चर सुरक्षित नव्हतं. फ्रॉड कंपनी आहे ती. त्यांनी सांगितलं, की IIT मद्रास आणि कानपूरमध्ये आम्ही गोष्टी करतो, याची इन्क्वायरी करू.
म्हणजे 31 खासदारासमोर त्या 17 वर्षाच्या पोरांनी सरकारला नागडा केला आणि मग सरकार आता आपली इज्जत झाकण्यासाठी सीबीएसईचे अध्यक्ष आणि सचिवचा बदली करतो. बदली. पण राहुल गांधींनी ट्विट करून क्लिअर कट सांगितलं, अध्यक्ष गेला, सचिव गेला, मंत्र्याचं काय? मंत्र्याला सुरक्षित करण्यासाठी या दोघांचा बळी दिला. मंत्र्याला कमीत कमी मनाची नाही तर जनाची तर असायला हवी. पण हा निर्लज्जताचा अमृतकाळ चालू आहे सध्या. लाज कोणाला वाटत नाही. निर्लज्ज लोक झालेली आहेत. राजनाथ सिंगनी सांगितले का प्रेस कॉन्फरन्स मध्ये हात हलवत, निंबू मिरची राजनाथ म्हणजे निंबू मिरची, ज्यांनी रॅफेल्सला निंबू आणि मिरची बांधून आला होता तो. हे आपला देश प्रगती करणार आहे फार मोठा. तो नींबू मिर्ची छाप राजनाथ सिंह म्हणतो, हमारे यहाँ इस्तीफे नहीं होते, इस्तीफे देने के लिए राजनाथ सिंह जी शर्म होनी चाहिए मन की. वो तो कब का मन मर चुका है. पंतप्रधान पोरांना सांगतात पेपर कसा लिहायचा. ते सीबीएसईच्या चेअरमनला का नाही सांगत, तूच सांग रे बाबा यावेळेला मनची बात तू कर. नाही ते स्वतः चान्स घेतात. त्यांना इव्हेंट पाहिजे असतो. पेपर कसा द्यावा, अभ्यास कसा करावा हे जेव्हा पंतप्रधान सांगायला येतात, मग हे पेपर लीक झाल्यावर त्याची थोडीशी जबाबदारी घेतली पाहिजे ना. इतके लोक मुलं आपले जीव देत आहेत, एवढं पाहिल्यावर तर तुम्ही एका मिनिटात पदत्याग केला पाहिजे होता. पण काही असो, आता आमच्या टेलिव्हिजनचे जितके पण पॅव्हिलियन्स आहेत आता भोकायला सुरू करतील. मोठा मास्टर स्ट्रोक, पंतप्रधानांनी मुलांच्या जीवनाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना बदली केली. वाह, काय मोठं. आणि ब्रॅकेटमध्ये आपल्या मंत्र्याला वाचवलं. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तो म्हणतो नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.